मंडळी, यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्यानं मध्य रेल्वेनं रूळ आणि ट्रॅक लगतच्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू केलंय आणि आत्तापर्यंत 75% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा हा मध्य रेल्वेने केला. पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होत असलेल्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तुलनेत कमी त्रासाला सामोरं जावं लागेल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटतो. याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी केलेली बातचीत. अशा प्रकारे नालेसफाई झालेले किती % झाले काय सांगता येईल? यामध्ये मध्य रेल्वेचं जे उद्दिष्ट आहे यामध्ये नालेसफाई ही 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. यामध्ये BMCच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा नाल्यांची नालेसफाई करतो. यामध्ये प्रामुख्याने कुर्ला आणि सायांमधला मुख्याध्यापक नाला असू देत किंवा घाटकोपर आणि विक्रोलीमधले नाले असू देत, यांची सफाई आपण ऑलरेडी केलेली आहे. आपण मायक्रो टनलिंगच्या माध्यमातून आत्तापर्यंत टोटल 10 ते 12 स्पॉट पूर्ण केलेले आहेत. त्यामधले 3 प्रामुख्याचे स्पॉट जे आहेत यामध्ये मुख्याध्यापक नाला आहे, याचसोबत आपला घाटकोपर आणि विक्रोलीच्या दरम्यान जो नाला आहे ज्याला आपण गोदरेज नाला म्हणतो, या नाल्याचे देखील आपण मायक्रो टनलिंगच्या माध्यमातून काम केलेलं आहे. यावर्षीचा जो मान्सून आहे त्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून जी तयारी करायची आहे ती तयारी आपली पूर्णपणे चालू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.